सर, खरं बघायला गेला तर वारसा पुढे नेण्याचा अधिकार आहे तो सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे। पण आता पियुष गोयल यांनी जे मोठं विधान केलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष पदासंदर्भात, त्यामुळे आता एनसीपीचे सर्वे सर्वा म्हणून आपण प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पाहायचं का? मुख्यतः अधिकृत घोषणा जी आहे त्या पक्षाने केलेली नाही। सुनील तटकरे म्हणतात अशा स्वरूपाचा घटनाक्रम झालेला नाही, पण पियुष गोयलांसारखा केंद्रीय मंत्री, भाजपचा वरिष्ठ नेता जर, आणि तोही जो महाराष्ट्रातून निवडून जातो, मुंबईतून निवडून जातो, असा नेता जर ही घोषणा करत असेल आणि पीटीआय सारख्या संस्थेच्या मंचावर जर करत असेल तर ती गांभीर्याने घ्यायला हवी। कारण जर प्रफुल्ल पटेल आणि यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांवर आरोप होत आहेत की कोणत्याही स्वरूपामध्ये शरद पवारांना पुन्हा पक्षामध्ये येऊ न देण्याची खेळी जी आहे ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खेळत आहेत, अशा स्वरूपाचा त्यांच्यावर आरोप होतोय। आणि त्यात जर अशा स्वरूपाचा घटनाक्रम समोर येत असेल तर अत्यंत धक्कादायक अशा स्वरूपाची घटनाक्रम समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष होणं हे समजू शकलं असतं, पण प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष करणं हे कितपत योग्य आहे आणि ते या क्षणावर त्यांची नियुक्ती केली कुणी? जर संसदीय समितीनं त्यांची नियुक्ती केली का, त्यांची निवड करण्यात आली का, हा मूळ प्रश्न आहे। आणि पक्षाध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया का राबवली गेली नाही हाही मूळ प्रश्न असेल। जर सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष म्हणून घोषणा करावी अशी मागणी होत होती तर अचानक प्रफुल्ल पटेल यांना अध्यक्ष केलं गेलं, अशी नियुक्ती केली गेली, अशा स्वरूपाची घोषणा का केली जाते? अनेक प्रश्न आहे। यातून शरद पवारांना या पूर्ण राजकीय खेळातून दूर ठेवायचं, शरद पवारांचा पक्षात कोणत्याही परिस्थितीत शिरकाव होऊ नये हा प्रयत्न करायचा, सुप्रिया सुळेंना पक्षात पुन्हा एकदा येऊ द्यायचं नाही, हा मूळ प्रश्न आहे का, हा प्रयत्न आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्यामुळे याचा जोरकस असा ची प्रतिक्रिया जी आहे ती समोर येताना पाहायला मिळू शकते। अनेक आमदारांचं मत अजूनही शरद पवारांच्या बाजूने दिसून आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीत जर प्रफुल्ल पटेलांची या ठिकाणी नियुक्ती होत असेल तर ती कोणाकडून केली गेली? भाजपचा नेता ही नियुक्ती झाल्याची घोषणा का करतो? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या प्रश्नांना उत्तर जे आहे ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना द्यावं लागेल। मुख्यतः सुनेत्रा पवारांनाही याचं उत्तर द्यावं लागेल, कारण सुनेत्रा पवार या आता उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या आहेत आणि अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी याला सहमती दिली का? सुनेत्रा पवारांची याला सहमती आहे का? हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। नक्कीच सर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, तुमच्याकडनं अजून विस्तृतपणे माहिती जाणून घ्यायची आहे। पण तत्पूर्वी सध्याच्या घडीला कोणते महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत ते देखील आपण एकदा पाहूया। बघा, पटेल पवारांचा पक्ष खालसा करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। शिवाय प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती नेमकी कुणी केलेली आहे हा देखील एक सवाल उपस्थित होतोय। पियुष गोयल यांना नियुक्तीची माहिती नेमकी कुठून मिळाली आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पियुष गोयल यांनीच हे विधान केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं आता विलीनीकरण होणार की नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न। शिवाय शरद पवारांना पक्षाबाहेर ठेवण्याची खेळी आहे का हा देखील एक प्रश्न आपण पाहतोय। सध्या एक मोठी स्ट्रॅटेजी घडलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात। सर्वात मोठी बातमी आहे, प्रफुल्ल पटेल एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आहेत असं विधान केंद्रीय मंत्र्यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नाही, असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। आपण पाहतो या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत निर्णय झालेला नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। आपण हे सवाल पाहतोय, पियुष गोयल यांना नियुक्तीची नेमकी माहिती कुठून मिळालेली आहे हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित राहतोय। शिवाय दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार अशी चर्चा रंगलेली होती, मात्र आता या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार की नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे।